2 वर्षापासून आपण गेल्या वर्षी 13 मेला त्या ठिकाणी राज्यामध्ये पाऊस झाला आणि आज आपण 25 जून आली, परंतु आज देखील काही भागात आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ता नाही। आज त्या ठिकाणी पिकं शेतकरी सगळ्या अडचणीत आलाय आणि मग पुढच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रानं बघितलंय की लातूर शहराला त्या ठिकाणी उजनीतनं रेल्वेनं पाणी न्यायची वेळ आली होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये अल्निलच्या या दुष्काळजन्य परिस्थिती होणार आणि मग अशा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आज चर्चेला आलाय की पाणी आणि पाणी तीव्र टंचाई। अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आता बऱ्याच सदस्यांनी बोलले। छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी ज्या वेळी स्वराज्याची बांधणी केली, छत्रपती शिवरायांनी 350 पेक्षा जास्त किल्ले केले। त्या किल्ल्याच्या वरती आज आपण चालत जर चढून जायचं म्हणलं तर आपल्याला ते आज देखील शक्य होत नाही, परंतु वर राहणाऱ्या लोकांची देखील पाण्याची सोय त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी केली। पाणी अडवा पाणी जिरवा त्या ठिकाणी अशा योजनेच्या माध्यमातून त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं। त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की सागरावरती आपलं त्या ठिकाणी अस्तित्व असलं पाहिजे, आपल्या ताब्यात पाहिजे। छत्रपती शिवरायांनी किल्ले लढत असताना, युद्ध निवृत्ती असताना त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा, पाण्याचा, निसर्गाचा त्या ठिकाणी विचार केला आणि मग आज आपण देशाची 2047ला 100 वर्ष पूर्ण करणार आहे। आज ज्या टप्प्यावर आलोय, आज देखील आम्ही कशावरती भांडतोय तर अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, लाईट या गोष्टीवरती भांडतोय आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की आज आमच्याकडे पाण्याची अवस्था काय आहे। सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठं उजनी धरण 123 TMCचं आहे आणि मग 123 TMCचं धरण असताना आम्हाला काय होतंय तर त्या धरणामध्ये पुणे जिल्ह्यातलं त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड ह्या भागातलं सगळं घाण पाणी त्या धरणात येते। आज उजनी धरणाच्या बाबतीत जर विचार केला, उजनी धरणाचं पाणी पिणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे आणि 3000पेक्षा जास्त TDS आहे। आज त्या ठिकाणी अनेक केमिकल्स त्यामध्ये येतात, अख्ख्या पुण्याची घाण त्याच्यात येते, पिंपरी चिंचवडची घाण येते आणि हे पाणी आम्हाला त्या ठिकाणी प्यावं लागतं, नदीकाठचे सगळे। मग नमामि चंद्रभागेचा प्रयोग त्या ठिकाणी करणार म्हणून घोषणा झाली। आज 2014 पासून आज त्याच्यावरती प्रत्यक्षात मात्र काम झालेलं दिसत नाही। आज सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे अध्यक्ष महोदय की पाणी हे जीवन आहे। जर आपल्याला पाणी नसेल तर आपली अवस्था काय होणार आहे। आज आपल्या शरीरात देखील पाण्याचा भाग हा सगळ्यात मोठा आहे आणि मग पाण्याची अवस्था जर ते दूषित असेल, मगाशी संजयजी कुटे साहेबांनी सांगितलं की काही श्रीमंत लोक त्या ठिकाणी 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंतच्या पाण्याच्या बॉटलनं पाणी पितात। आज आम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पितो, ते कॅन्सरला आमंत्रण आहे। दुसऱ्या बाजूला बघितलं तर आता श्रीमंत लोक मोठ्या मोठ्या 5 स्टार मध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी काचेच्या बॉटलमध्ये त्या ठिकाणी पाणी दिलं जातं आणि मग त्याची 500-1000 रुपये किंमत आहे। आज ग्रामीण भागातल्या माणसाला त्या ठिकाणी साधं पाणी मिळत नाही आणि मग आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून हर घर जल ही योजना त्या ठिकाणी सुरू केली। आजची परिस्थिती काय आहे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा जर आमचा विचार केला किंवा माझ्या माढा आणि पंढरपूरचा तर जलजीवनच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय ह्याच्या 4-4 वेळा बैठक घेतल्या, कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली, 3-3 वर्ष झालं, परंतु त्या ठिकाणी पैसे नाहीत, बिलं मिळणार नाहीत म्हणून ज्या ठिकाणी आहेत तिथंच सोडलेत आणि मग मेन सोर्स नाही आणि